नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 2 चा 5वा प्रश्न सोडवणार आहोत। येथे आपल्याला एक्सपांड करायचा आहे। सोडूया। 4 एग्जांपल आहेत। पहिले एग्जांपल आपले 2a - 3b होल स्क्वेअर आहे। हे सोडवण्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युला माहिती आहे। a - b होल स्क्वेअर असेल तर याचं एक्सपेन्शन कसं होते? a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर, म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस ट्वाइस ab फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आणि प्लस b सेकंड टर्मचा स्क्वेअर। या प्रमाणे आपण हा प्रश्न सोडवू। a स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर। इथं फर्स्ट टर्म आपला 2a आहे म्हणून 2a चा स्क्वेअर होईल मायनस 2ab म्हणजे मायनस 2ab म्हणजे फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म 2a आणि सेकंड टर्म 3b आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर, म्हणजे प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर, सेकंड टर्म आपली 3b म्हणून 3b चा स्क्वेअर। आता हे सोडू। 2 चा स्क्वेअर 4 होईल, a चा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2 इंटू 2 4 इंटू a आणि इंटू 3 इंटू b म्हणजे 3 इंटू 2 इंटू 2 12 आणि ab आणि प्लस 3 चा स्क्वेअर 9 आणि b चा आहे स्क्वेअर b स्क्वेअर। हे झालं आपलं एक्सपेन्शन। आता दुसरा प्रश्न आपला असा आहे। आता यामध्ये आपल्याला प्लस साइन आहे म्हणून a प्लस b होल स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल। a फर्स्ट टर्म 10 चा स्क्वेअर प्लस 2 ab म्हणजे 10 आणि इंटू y इंटू 10 म्हणजे फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म y आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे y चा स्क्वेअर। हे होईल आपलं 100 प्लस 20 इंटू y आणि प्लस y स्क्वेअर। हे झालं आपलं एक्सपेन्शन। तिसरा प्रश्न आपला असा आहे। येथे फॉर्म्युला a प्लस b होल स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर हा यूज करू आपण। a स्क्वेअर म्हणजे p/3 फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस ट्वाइस ab म्हणजे ट्वाइस इंटू फर्स्ट टर्म p/3 आणि सेकंड टर्म q/4 आणि प्लस सेकंड टर्म q/4 याचा होल स्क्वेअर। हे जर आपण सॉल्व केलं तर p स्क्वेअर होईल, 3 चा स्क्वेअर 9 होईल प्लस 2pq म्हणजे 2pq होईल आणि 4 इंटू 3 म्हणजे 12 होईल आणि प्लस q चा स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर 16 होईल। बरोबर आहे। बे 1 बे 6 ने हे होईल म्हणजे p स्क्वेअर अपॉन 9 प्लस 2 कॅन्सल झाले म्हणजे pqच राहिलं आणि येथे 6 आणि प्लस q स्क्वेअर अपॉन 16। हे झालं एक्सपेन्शन आपलं। लास्ट प्रॉब्लेम। येथे आपण a मायनस b होल स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करू कारण येथे मायनस आहे, म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2ab प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर। त्याप्रमाणे हे कसं होईल? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे y चा स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म 3y आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर, सेकंड टर्म आपली 3 अपॉन y याचा होल स्क्वेअर। बरोबर आहे। y स्क्वेअर
मायनस वाय कॅन्सल होतील म्हणजे 2 × 3 6 राहील आणि प्लस 3चा स्क्वेअर 9 आणि वायचा स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर. हे झालं एक्सपेन्शन आपलं. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.